हॅलो, गुड मॉर्निंग. तर मंडळी, रात्री महाकाल मंदिर मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर आता इथं जवळच एक चारधाम मंदिर आहे. तर त्याच्या दर्शनासाठी आम्ही सकाळीच तयार होऊन चाललो. तर त्याचं सुद्धा दर्शन मी तुम्हाला देणार आहे. ते कसं आहे काय ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग. तर मंडळी, हे पहा, चारधाम मंदिर आहे इथं. तर इथं आलो तर आपण गेटवरती. आता चप्पल वगैरे काढू इथं आणि मग जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये. चला तर मग. तुम्ही काढला का चपला? हा, बॅग नाही घ्यावा लागेल. तर मंडळी, हा जो आवाज आहे ना, तर हा आवाज आहे छोटे छोटे ब्राह्मण मुलं असतात ना, तर ते वेदशास्त्राचं शिक्षण घेत होते तिथे, त्याचा आवाज आहे. तर आम्ही चाललोत आता आतमध्ये दर्शनासाठी. तर या मंदिरामध्ये चारधामचं दर्शन झाल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं असं म्हणतात. तर काय काय दर्शनासाठी आहे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते पण आणि दर्शन पण घेते. तर चारधाम मंदिरामधलं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथं तिकीट काउंटर होतं. तर गुफा आहे इथं. गुफेमध्ये सुद्धा देवतांचे मूर्त्या, त्यानंतर आकर्षक असे छोटे छोटे मंदिरं आहेत. ते आपण पाहायला जाणार आहोत. तर ती गुफा कशी आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर आहोंनी तर तिकीट फाडले. फक्त 10 रुपये पर तिकीट आहे.
आता इथं गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आपण नवरात्रामध्ये 9 देवींच्या स्वरूपांचं पूजन करतो ना, तर 9 देवींच्या 9 स्वरूपांच्या इथं मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता. ते पण दाखवते मी तुम्हाला. तर ताईंनो, हे पहा माता वैष्णोदेवीचा दरबार. तर या गुफेमधलं मला काही आवडलं असेल ना, तर माता वैष्णोदेवीचा दरबार आवडला. तुम्ही बघू शकता किती छान पूजा झालेली आहे. सकाळ सकाळ फ्रेश फुलं पण आहेत. तर एकदम प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. आणि धड नसलेले हे मूर्ती जी आहे, तर हे असेल बहुतेक खाटूश्याम देवता. तर आम्ही गुफामध्ये जिथून आतमध्ये गेलो होतो ना, त्याच्या दुसऱ्या बाजूनी तिथंच आम्ही बाहेर निघलो. तर मुलं पुढं जाऊन उभं राहिलेत. आम्ही आलो. तर हे पहा बाळकृष्णांचा पण इथं किती मस्त देखावा रेखावा आहे. तर आम्ही गुफामधून बाहेर आल्यानंतर तिथं पुजाऱ्यांनी सांगितलं की दुसऱ्या बाजूला हे पहा, इकडं कळस दिसतोय, इकडे 12 ज्योतिर्लिंग आहे. तर तिथं मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेऊन जा. तर आम्ही मग निघलो दर्शनाला मंदिराकडे. तर म्हटलं आलो तर सगळंच दर्शन करून जावा, कारण परत येणं होतं नाही होत. तर ओली मातीन हजर गती, तर काय होईल सांगता येत नाही, माणूस जाते. त्यामुळं आहे आपण एन्जॉय करायला आलोत, देवाचं दर्शन करायला आलोत, तर करून जायचं.
तर मंडळी, द्वादश शिवलिंग आहे, इथं मंदिर आहे. तर इथं पण दर्शन घेतला मी, मस्त दर्शन झालं. तर तिथं पुजारी पण होते, त्यांनी पण व्यवस्थित दर्शन दिलं आम्हाला. आणि मी एक सांगू का तुम्हाला, तर जे पुजारी असतात ना त्यांनाच माहीत असतं, किंवा जे नेहमी महादेवांना जातात ना त्यांनाच माहीत असतं आपण पाणी कसं अर्पण करायचं असतं महादेवांना. तर एक साईडला गणपती बाप्पा, दुसऱ्या साईडला कार्तिकेय, मध्ये अशोक सुंदरी आणि शिवलिंगाच्या कंठाला माता पार्वतीचं हस्तकमल. त्यानंतर महादेवांना पाणी अर्पण करायचं आणि उरलेलं पाणी वरती कलशामध्ये घालायचं असतं. कलशामध्ये सुद्धा महादेवांच्या 5 पुत्रींचं म्हणजे 5 मुलींचं स्थान आहे. अशा प्रकारे महादेवांना पाणी अर्पण करायचं असतं. तर या मंदिरामध्ये एक मोठं शिवलिंग आहे, त्यानंतर बाकीचे 11 छोटाले शिवलिंग आहेत. अशा प्रकारे इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यांचं सगळ्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघलो. तर आहोंना, मुलांना कोणालाच माहीत नव्हतं कसं पाणी अर्पण करतात. तर मी मुलांना पण सांगितलं आणि आहोंना पण सांगितलं कसं पाणी अर्पण करावं. त्यांनी त्या प्रकारे पाणी अर्पण केलं, तिथं जलाचा अभिषेक केला. त्यानंतर आम्ही निघलो बाहेर. तर आम्हाला जायचं होतं काळभैरव दर्शनासाठी, त्यानंतर पारदेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर त्याआधी म्हटलं जाताना इथे मातीच्या भांड्याचं मस्त असं दुकान दिसलं मला. तर मला हवं ते भांडं पण मिळालं, धूप जाळायचं हे पहा. तर हे पण मी घेतलं. मग 2 मस्त तुळशी वृंदावनासारखे दिवे पण घेतले आणि मग तिथून निघलो पारदेश्वर मंदिराकडे आणि काळभैरव मंदिराकडे. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये काळभैरव आणि पारदेश्वर मंदिराचं दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढला व्हिडिओ पण पहा. व्हिडिओ इथं सेंड करते मी हा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब नक्की करा बरं का.